पिऊन माझी काय घेईल ना काय नाही त्याला तर कुछ चला के दिखाओ वाह। सो इथे मी चिकन मॅरिनेट करून ठेवले तर थोडंसं मी ना फ्राय करते आणि पटकन पुलाव घालते। तर मी आता राईस ऍड केलं इथे आणि 3 ग्लासच पाणी त्यात घेतलेलं भिजून ठेव। बघ बघ झालं। सो हे गाईज सर्वांना गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू रोहन व्लॉग्स। तर आज थोडं लेट उठले मी तर आता सगळं काम वगैरे आवरले, बेड वगैरे पण सगळं क्लीन केलं आहे आणि पिऊ गेले तिकडे काकीकडे खेळायला। तिला पण तिनं नाश्ता वगैरे केला आहे म्हणजे, आणि माझं पण आत्ताच झालं आहे। तर मी आता यांच्यासोबत जाते शेडूनला, मला थोडी भाजी वगैरे आणायचं आहे जेवणासाठी, तर मी आता चाललीच आहे। तर कंटिन्यू आहे माझ्यासोबत। जाता जाता घेतली आम्ही आमच्या पिऊला, पिऊ होती काकीकडे तर पिऊ पण चालली मम्मासोबत घुमून ना पिऊ। गुड मॉर्निंग। तर आता निघालो आम्ही जायला, तर 10 का दे दो ठीक है वाला ना। हाँ आपण आता काय घेतो, भाजी घेतो को हो भाजी घ्यायला आलोय का? हा ते काकांना वाटलं आपण चाललोय एकटेच घरी, तर आता आम्ही चाललोय किराणा मालामध्ये तांदूळ आणि मसाले वगैरे घ्यायचेत मला। ते गेले CNG टाकायला, सो आम्ही तोपर्यंत सामान घेऊन ठेवतो हो ना पिलू। बघ मग पप्पाकडे बघ, पप्पाकडे बघ, पप्पा कुठे आपले दाखव मला कसं आहे जिरं। तेव्हा पिऊ पप्पा आले बा आपले। ताऊ ताऊ मागते। तर मी घेतले एवढंच सामान। या अंकल कडनंच घेतो आम्ही। हा बासमती ते कोई 1 किलो। हाँ चिकन मसाला 1 10 20 30 40 50 40 आणि 50 रुपये। पिऊन माझी काय घेईल ना काय नाही त्याला तर घाबरलं झालं मला बोलतो मम्मी ठेव। हाँ पिऊ बघ कॅट माऊ तुला आवडतं ना ते, उसको चला के दिखाओ। वाह हे कितीला? मस्त आहे ना? हाँ तिला आवडेल ना। तेव्हा कधी चालतंय मग पिलू चालून दाखव तिथे। So sweet। काय केलंस तू? हे बघ तर आम्ही आलो घरी आता जस्ट, आणि सगळं आता आम्ही पटकन पहिले चिकन वगैरे धुवून घेतलं, मॅरिनेट करून घेतलं। तर आता मी पहिले पुलाव घालून घेते चिकन पुलाव करणार आहे आता, आणि त्याच्यानंतर व्हेज पुलाव पण करायचा आहे। मग हे आता जेवणच जातील। आणि ही इथे बसते बघा कशी जेली खात। हिच्यासाठी यांनी घेतली एक कॅट, ती सेलवाली असते ती चालते ती। हिने काय केलं असं दुकानातच डायरेक्ट आपटला आणि त्याचा एक पायच देऊन टाकला, सो ते काही रिप्लेसमेंट पण झालं नाही आणि तसंच घेऊन यावं लागलं, एवढे पैसे पण फुकट गेले। ठीक आहे तिथेच त्याला फेविक्विकने चिपकवलंय, आता तो चालत तर नाहीच फक्त आवाज येतोय। परत तिला असं काय घेणार तुम्ही? येस बोलताय, मला माहिती पण नाही, डायरेक्ट तिथे शॉपमध्ये गेले कटलरीमध्ये आणि काय माऊ बिऊ काय घेत पहिले तो कॅट पिऊ। सो इथे मी चिकन मॅरिनेट करून ठेवले, तर थोडंसं मी ना फ्राय करते आणि पटकन पुलाव घालते। तर आधी मी कांदा वगैरे कट करून घेते फटाफट। मी ते कांदा असं उभं कापून घेतलाय आणि इथे टोप ठेवलाय गरम करायला। तर आता आधी मी तेल ओतून घेते। तर इथे मी आधी घालते चिकन पुलाव।
थोडेसे गरम मसाले काढून ठेवलेत, कारण की मसाला ऑप्शनल मसाला वगैरे टाकू शकता तुम्ही, पण मी नाही टाकत. मी गरम मसाला आणि 2-3 मिरच्याच टाकते. मग थोडासा व्हाईटमध्ये थोडासा ब्राऊन कलरमध्ये दिसायला पाहिजे. मसाला टाकायचा कसं तो रेड रेड दिसतो. तर इथे छमछम छमछम करत माझी पिऊ आली वाटतं. तर बघू शकता तिला हा घेतलाय माऊ, तुम्ही बघितलं असेल. दाखव माऊ, दाखव सगळ्यांना, दाखव माऊ, दाखव तुझा माऊ, दाखव कॅट, कॅट दाखव. बघ बघ झालं. आया आता बापरे, आता जा पप्पा दाखव, जा पटकन जा पप्पाकडे नाही लवकर. अरे जा पप्पाकडे नाही, पप्पा चिपकवतील. जा जा पप्पाकडे नाही. तुला येतो का चिपकवता? जा पप्पाकडे नाही, जा. तर तेल थोडं तापलंय, मी ते आपला कांदा टाकून घेते. त्या चिमूच्या नादात मी थोडासा विसरले. ॲक्च्युली आधी मी खडे मसाला टाकते, पण ठीक आहे आता वरतून टाकते कांद्याच्या वरती. ते खडे मसाला टाकून घेतलेत मी. तो चिकन पुलाव असो किंवा मग व्हेज पुलाव असो, मी टोमॅटो ॲड करते. बिर्याणीमध्ये फक्त मी टोमॅटो ॲड नाही करत, कारण की मी दही लावते त्याला ऑलरेडी. आता काय झालं तुला? काय हा झाला बघू. ठीक आहे, स्ट्रॉंग झाले ना पिऊ आता. काय हा, जा जा पप्पाला सांग औषध लावायला. जा पप्पाला सांग, जा औषध लावायला. जा जा गेली पप्पाकडे औषध घेऊ. अरे हा पाय नाही नेला का तू? पप्पा औषध, पप्पाने सांगितले औषध लावायला. तिला औषध लावा, थोडंसं तेल लावायचं. तर ती गेली तिकडे औषध सांगायला. तर मी आता कांदा माझा ब्राऊन होईपर्यंत पटकन टोमॅटो कट करून घेते. टोमॅटो पण कट करून घेतलेत आणि 2 मिरच्या घेतल्यात, कारण की या मिरच्या असं तिखट नसतात. एक फक्त घेतली, पोपटी मिरची घेतली. तर ते माझी पिऊ पण रडते नुसती. काय झालं? काय पप्पाने औषध नाही लावला? तर आता मी ते चिकन घालून ठेवलंय. आता याच्यावर मी राईस टाकून घेते. तर इथे मी बासमती राईसच घेतलाय. तर मी आता राईस ऍड केलं इथे आणि 3 ग्लासच पाणी त्यात घेतलेलं, भिजून ठेवलेलं. तर आता पाणी मी जास्त आता ऍड नाही करणार परत. काय पुलाव ना? नाही, इकडे पीसेस काढले फ्रायसाठी वाटतं. तुम्हाला थोडंसं आता याला मस्त आहे की उकळायला की झाकण ठेवून. आता पहिले मीठ घालून घेते मी. आपला पुलाव मी घातलाय. तर आता याला उकळ पण थोडा टाइम तर लागेलच. तर तोपर्यंत मी हे इथलं सगळं पसारा आवरते. व्हेज पुलावसाठी मी ते मटर वगैरे सगळं आणलंय. तर ते आता मी मटर वगैरे सोलून घेते, सगळी तयारी करून घेते, भाजी वगैरे कापून घेते